सूक्ष्म सामाजिक घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घ्या, आपल्या विचारांना प्राधान्य द्या। बैठकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपच्या मंत्र्यांना सूचना, शासनाच्या योजना योग्य पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचाही सल्ला। बारामतीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, बक्षीस वितरण समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्ता भरणे आणि इतरांची उपस्थिती। जळगावमधील एका निराधार मूक तरुणीचं मंत्री गुलाबराव पाटलांनी स्वीकारलं पालकत्व। संसारोपयोगी साहित्यासह आर्थिक मदत करत निकिता हिचा विवाह लावला। कायमच निकिताच्या पाठीशी राहणार गुलाबरावांची भावना। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चोरी केलेल्या दुचाकी चोरट्यांनी विहिरीत फेकल्या। दुचाकी चोरांना पोलिसांकडून अटक। आतापर्यंत 4 दुचाकी विहिरीतून बाहेर काढल्या। पुढील तपास सुरू। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वायगावामध्ये भीषण आग। जनावरांसाठी साठवून ठेवलेला 25 ट्रॉली चारा आणि डाळिंबाची झाडं जळून खाक। ड्रीप पाईपलाईनचंही लाखो रुपयांचं नुकसान। लोकल बस, मेट्रो आणि मोनोसाठी सरकारचा मोठा निर्णय। तिकिटासाठी सरकार आता एकाच ॲप तयार करण्याच्या तयारीत। या एकाच ॲपवरून मुंबईकर लोकल, बस, मेट्रो आणि मोनोची तिकिटं काढू शकणार। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वायगावामध्ये भीषण आग। जनावरांसाठी साठवून ठेवलेला 25 ट्रॉली चारा आणि डाळिंबाची झाडं जळून खाक। ड्रीप पाईपलाईनचंही लाखो रुपयांचं नुकसान। नाशिकमधील धार्मिक स्थळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीमध्ये रामकल्पथ उभारला जाणार, मात्र महापालिकेसमोर अतिक्रमण हटवण्याचं आव्हान। महाकुंभमेळ्यामध्ये रुद्राक्ष, स्फटिक आणि मोत्यांच्या माळांना भाविकांची पसंती। साधू संतांसह सर्वसामान्यांकडूनही माळांची मोठ्या प्रमाणात खरेदी। महाकुंभमेळ्याच्या परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे भीषण आग। आगीमध्ये तंबूसह इतर साहित्य जळून खाक। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।